नमस्कार मित्रांनो मी कपिल मांगडे आणि आज आलोय मी आमच्या गावाला म्हणजेच पसरणीला. मित्रांनो आज बघताय तुम्ही एक नंबर पाऊस पडतोय. 4-5 दिवस झाले आणि वातावरण पण एक नंबर झाले. तुम्ही बघू शकताय पूर्ण हिरवागार. रूपू दाखवू जरा पूर्ण डोंगर आपला बघू तर रूपू तुम्हाला दाखवतोय. बघा मित्रांनो पूर्ण डोंगर हा पूर्ण घाट आहे. हा पसरणीचा घाट आहे मित्रांनो, साईडून दिसतोय तो. आणि आम्ही मस्तपैकी या घाटाच्या खाली आमचं गाव आहे पसरणी. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आमच्या गावाबद्दल माहिती सांगत असतो मित्रांनो. ज्यावेळी तुम्हाला कधी घाटातून तुम्ही जाल तर नक्कीच आमच्या गावाकडे पण तुमचं लक्ष जाऊ द्या. तर मित्रांनो आज मी रानात आलो आहे. आज आमच्या रानात कोथिंबीर उपटायचं काम चालू आहे मित्रांनो. कोथिंबीर तुम्ही बघू शकता एक नंबर आली. ही बघू शकताय ही कोथिंबीर उद्या सकाळी वाईच्या मंडईमध्ये जाणार आणि तिथून सगळ्यांना खायला पण भेटेल. एक नंबर अशी कोथिंबीर आहे मित्रांनो. आता बघू शकता आमच्या आबा इकडं भरतात, पाठी भरतात कोथिंबीरीची. हे पण एक कला आहे. आपल्याला वाटतं की नसतं घ्यायचं आणि भरायचं असं नाही. हे बघा साईडनं लावायचं, कारण साईडनं अशी जेवढी कोथिंबीर लावणार आपण तेवढी जास्त कोथिंबीर पाठीत बसेल. कारण इथून आम्हाला डोक्यावर घेऊन आमच्या गावात परत घरी घेऊन जायचे सगळी कोथिंबीर. बघू शकताय मित्रांनो. आणि एकाच वावरामध्ये आम्ही काय काय लावले हे बघू शकताय. हे आलं लावलंय, आल्याबरोबर मिरची आहे, मिरची बरोबर कोथिंबीर आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता आपण इकडून तिथं वांग लावलं एक नंबर. आणि झेंडूची झाडं पण लावलेत की आता मग आम्हाला गणपतीला आणि दसऱ्याला ते उपयोगाला येतील. म्हणजे आपल्याला त्यावेळेस परत बाहेरनं आणायची गरज नाही लागत. वांग्याचं पण दाखव कपिल. तरी बघू शकता मित्रांनो ही वांगी ही आपण घरी खायलासाठी पण केलेली आहेत, पण त्याच्यातून काही थोडीफार वांगी जी होतील ते आपण बाहेर पण विकू शकतो. ते आमच्याबरोबर सगळ्यांना खायला पण भेटतील.